नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 20% तोट्यानं विकली. जर 11,000 रुपये जास्त घेऊन वस्तू विकली असती तर त्याला 24% नफा झाला असता, तर वस्तूची खरेदी किंमत किती? तर पहा आता मुलांनो, ह्या प्रश्नामध्ये सुरुवातीला 20% तोटा दिलेला आहे आणि ज्यावेळेस त्याने जास्त पैसे घेऊन वस्तू विकली त्यावेळेस त्याला 24% नफा झालेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं मुलांनो, या ठिकाणी झालेला नफा आणि झालेला तोटा यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 24% नफा आणि 20% तोटा यांची बेरीज केली तर आपल्याला किती येणार आहे मुलांनो? 44. मग मुलांनो, यांचा फरक थोडक्यात हा 44 आहे. आता फरक म्हणजे कसा, आपण काय करत असतो, ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही पण नफे असतील तर दोघातला काय घेतो आपण? फरक घेतो. मग इथं थोडक्यामध्ये असं आहे, 24% नफा झाला म्हणजे ती वस्तू त्याने 100ची वस्तू जर असेल तर 124 ला विकली, बरोबर. आणि त्याने जर 20% तोट्याने विकली तर 100ची वस्तू मुलांना केवढ्याला विकली? 80 ला. यातला जर फरक घेतला मुलांना तर तो किती येणार आहे? 44. म्हणजे थोडक्यात तो हा फरकच असतो, फक्त आपण तोटा आणि नफा म्हणल्यावर त्याची बेरीज करतो मुलांनो. मग काय करायचं? 44 हा फरक म्हणजे जर 11,000 रुपयाचा असेल तर मुलांनो 100 म्हणजे तो कितीचा फरक असेल? याचा अर्थ मग काय करायचं? तिरकस गुणाकार करा. तर मुलांनो पहा आता, x बरोबर 11,000 त्याला गुणिले किती होतील मुलांनो? 100. आणि हे गुणिलेचे काय होत असतात? भागिले होतात. म्हणजे 11 एक 11, 11 चोक 44 झालं. हे वरचे 3 शून्य मुलांनो जसे तसे देऊन टाका. त्यानंतर x बरोबर 4 एक 4 आणि 4 ने 100 ला कितीचा भाग जातो मुलांनो? 25 चा. मग आता 25 आणि 1 म्हणजे 25 एक 25 आणि राहिलेले 3 शून्य देऊन टाका. म्हणजे ती वस्तू केवढ्याची होती मुलांनो? 25,000 रुपयाची. अशी त्या वस्तूची काय असेल? खरेदी किंमत असेल. तर ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.